Welcome students. Today we are going to learn a very beautiful poem which is written by Robert Frost, a famous American poet, and the name of the poem is Stopping by Woods on a Snowy Evening. First of all, you have to open your book and see on page number 102 102 नंबर पान नंबरवरती सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तके काढून पहा. निरीक्षण बुद्धीने पाहिल्यानंतर कवितेचं टायटल, कवीची ओळख, पिवळ्या पट्टीमध्ये 4 प्रश्न, 4-6 शब्दांचा सोप्या भाषेमध्ये अर्थ आणि पुन्हा खाली काही प्रश्न. सो ऑल्सो देअर इज अ पिक्चर ऑफ स्नोवी इव्हिनिंग अँड द पिक्चर इज ऑफ अ फॉरेस्ट. हे चित्र एका जंगलाचं आहे. इन द फॉरेस्ट द पोएट इज रायडिंग ऑन द हॉर्स अँड द हॉर्स इज इन द जंगल. त्या जंगलामध्ये तो घोडा, त्या घोड्यावर बसलेला कवी आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे. पहा, याच्याकडेही बारकाईने लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला ही कविता आणखी समजण्यास उपयुक्त होईल. फर्स्ट ऑफ ऑल, द इंट्रोडक्शन ऑफ द पोएम इज दॅट द पोएम इज अबाउट द एक्सपिरियन्स इन द पोएट्स लाईफ on a snowy evening. The poem is about the experience in the poet's life on a snowy evening. ही कविता दुसरं तिसरं काहीही नसून कवीच्या जीवनातला स्नोवी इव्हिनिंगचा एक अनुभव या कवितेमध्ये कवीने सांगितलेला आहे. इट इज मीन्स द पोयम इज अ सिम्पल पोयम दॅट हॅज डीप सिम्बॉलिझम अँड हॅज बीन इंटरप्रिटेड इन व्हेरियस वेज. द पोयम is very simple. The poem is rich in symbolism and the poem has been interpreted in various ways. ही कविता अत्यंत साधी, गर्भित अर्थाने भरलेली आणि अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने तिचं इंटरप्रिटेशन म्हणजे स्पष्टीकरण केलेलं आहे. व्हेन द पोएट वॉज पासिंग बाय सम वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. ज्या वेळेला कवी हा त्या जंगलामधून प्रवास करतो आणि एका जागेवरती थांबतो, थांबल्यानंतर त्याच्या मनामध्ये जे विचार येतात आपल्या जीवनाविषयी, त्याचा अनुभव हा कवी या कवितेमध्ये व्यक्त करतो. द पोएट वॉन्टेड टू स्टॉप इन द फॉरेस्ट अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ द प्लेस. त्या कवीला त्या जंगलामध्ये थांबण्याची इच्छा होते, बट ही हॅड टू कीप ट्रॅव्हलिंग टू रीच हिज डेस्टिनेशन. ही वॉन्ट्स टू स्टॉप इन द जंगल, बट ही हॅज टू परफॉर्म हिज ड्युटीज, बिकॉज without duties life is not complete and he has to reach
हिज डेस्टिनेशन, अशा प्रकारचं एक वर्णन या कवितेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर या कवितेची जर आपण मध्यवर्ती कल्पना पाहिली, द सेंट्रल आयडिया or the theme of the poem is that a traveler on a horseback, a traveler means pravasi, traveler. The theme of the poem is that a traveler on a horseback stops by a little forest on a winter evening. We came to know that the evening is winter, the time is evening. The little forest, एक छोटंसं जंगल, in the speaker's own word, was lonely, dark and deep. The central idea is that the traveler is on the horseback. He wants to stop in the forest. The time is winter evening. वेळ आहे हिवाळ्याची सायंकाळ. कवीच्या भाषेमध्ये द फॉरेस्ट वॉज व्हेरी लोनली, ते अतिशय एकाकी आहे. द फॉरेस्ट इज व्हेरी डार्क अँड डीप. दो ही वॉज ग्रेटली फॅसिनेटेड बाय द सीन, the call of duty urges him to move on. जरी त्या कवीला though he was greatly fascinated by the scene, जरी हा कवी त्या जंगलातील निसर्ग सौंदर्याने प्रभावित झाला असला, आकर्षिला गेला असला तरीसुद्धा द कॉल ऑफ ड्युटी रिमाइंड्स हिम टू मूव ऑन, टू टेक द फर्दर ॲक्शन्स. त्या कवीला या वातावरणामध्ये थांबण्याची अत्यंत इच्छा आहे, परंतु त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये हाही विचार येतो की आपण आपलं काम अगोदर पूर्ण केलं पाहिजे. विसावा घेण्याच्या पूर्वी जी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे ती प्रथम आपण पार पाडली पाहिजे, असंही त्याच्या मनामध्ये येतं. मग हे जंगलामधला विसावा कोणता? तर मृत्यू. आणि त्याचं कर्तव्य म्हणजे कोणतं? तर त्याच्या जीवनामध्ये जे काम आलेलं आहे ते काम या जगाचा निरोप घेण्याच्या पूर्वी आपण पूर्ण केलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये येतो. ही रिमाइंड्स हिमसेल्फ दॅट ही मस्ट डिस्चार्ज हिज ड्युटीज बिफोर इट इज टू लेट. इट मीन्स द ट्रॅव्हलर, तो प्रवासी म्हणजेच तो पोएट, त्या पोएटला, त्या ट्रॅव्हलरला हॅज टू परफॉर्म हिज ड्युटीज बिफोर इट इज टू लेट. उशीर होण्याच्या पूर्वी त्याला त्याच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करावयाच्या आहेत, अशा प्रकारची एक सेंट्रल आयडिया या कवितेमध्ये सांगितली गेलेली आहे. त्याचबरोबर या कवितेचं खास वैशिष्ट्य काय आहे? तर धिस इज अ लिरिक, LYRIC. लिरिक्स म्हणजे भावगीत. भाव म्हणजे कवीच्या मनामध्ये जो भाव आला तो भाव शब्दामध्ये व्यक्त झाला. मग अशा प्रकारच्या भावगीताला इंग्रजीमध्ये लिरिक हा शब्द आहे. जसं सॉनेट म्हणजे सुनीत काव्य, ODE ओड म्हणजे छोटंसं काव्य,
BALLAD, बॅलड म्हणजे पोवाडा. गाण्याचे किंवा कवितेचे असे अनेक प्रकार पडले. त्याच्यामध्ये सॉनेट आहे, ओड आहे, लिरिक आहे, बॅलड आहे, आणखीन पुढं ट्रॅजिक सॉन्ग आहे. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे गीत आहेत. तर त्या गीतापैकी एक प्रकार म्हणजे लिरिक. म्हणजे ह्या कवितेचं वैशिष्ट्य आहे का हे एक भावगीत आहे. दॅट इज व्हेरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्युटिफुल. अ लिरिक is a fairly short poem expressing the personal mood, expressing the personal feeling, expressing the contemplation of a single speaker. लिरिक म्हणजे काय, भावगीत म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचा पर्सनल मूड म्हणजे व्यक्तिगत मनस्थिती. लिरिक म्हणजे काय, द फिलिंग ऑर कंटेम्प्लेशन ऑफ अ सिंगल स्पीकर. एखाद्या स्पीकरचं बोलणाऱ्याची मनस्थिती, त्याची भावना किंवा कंटेम्प्लेशन म्हणजे त्याचं चिंतन, ते सुद्धा एकट्याने व्यक्त केलेलं. मग इथं कोण आहे एकट्याने व्यक्त करणारा, तर या कवितेमध्ये हिअर द ट्रॅव्हलर ऑन हॉर्सबॅक, जो त्या घोड्याच्या पाठीवरती बसून जंगलामध्ये निवांत उभा राहिलेला आहे, की ज्याला इथंच विश्रांती करावीशी वाटते, अशा या ट्रॅव्हलरचं. मग हा ट्रॅव्हलर कोण आहे, तर तो कवीच आहे. म्हणून त्या ट्रॅव्हलरचं हे मनोगत आहे, त्याचं ते भावगीत आहे. दो लिरिक्स मे बी कंपोज्ड ऑन ऑलमोस्ट ऑल सब्जेक्ट्स, इट मेक्स देम स्टँड आउट आर द इमोशनल डेप्थ अँड अ सॉन्ग लाईक क्वालिटी. In this poem, we experience both these qualities. या दोनही भावनांचा आपण या कवितेमध्ये अनुभव घेत असतो. आणि या कवितेमधून द मेसेज ॲट द एंड इज व्हेरी सिम्पल अँड व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. अतिशय सोपा, साधा आणि सरळ भावार्थ या कवितेचा आहे. कवितेचं छोटंसं आपण इंट्रोडक्शन सांगितलं, कवितेचं नाव पण सांगितलं, कवितेचा कवी कोण आहे ते पण सांगितलं. त्यानंतर या कवितेचं एक वैशिष्ट्य काय आहे ते पण सांगितलं. त्याचबरोबर या कवितेची मध्यवर्ती कल्पना, ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष आपल्याला कविता स्टेप बाय स्टेप, लाईन टू लाईन एकदा समजून घ्यावयाची आहे. बी केअरफुल. लुक ॲट पेज नंबर 102. तुम्ही आणि मी आपण बरोबर हिचं वाचन करूया आणि वाचन करता करता त्या कवितेला समजावूनसुद्धा घेऊया. Whose woods these are, I think I know. His house is in the village, though he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. From the beginning of the poem, whose woods these are, I think I know. It means the poet wants to stop near the woods. त्या कवीला त्या जंगलाच्या जवळ थांबण्याची इच्छा आहे. बिकॉज he wants to see the lovely, dark
and deep woods. As they get covered with snow, it means to watch his woods fill up with snow. तो कवी त्या जंगलाच्या अत्यंत जवळ थांबलेला आहे आणि त्या कवीला ते जंगल या बर्फाने कसं आच्छादलेलं आहे हे पाहण्याची तीव्र इच्छा आहे, नव्हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. ते जंगल म्हणजे जीवन, स्नोई म्हणजे मेनी डिफिकल्टीज इन लाईफ. ते जंगल जसं त्या बर्फाने भरलेलं आहे तसं मानवी जीवनसुद्धा अनेक संकटांनी घेरलेलं आहे. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. सेकंड स्टांझामध्ये द पोएट सेज दॅट, सेकंड स्टांझामध्ये द पोएट सेज दॅट इट मीन्स अकॉर्डिंग टू द स्पीकर, अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हलर, अकॉर्डिंग टू द पोएट, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर, QUEER. क्युअर मीन्स विचित्र किंवा स्ट्रेंज, अशा प्रकारचा अर्थ समोर आपल्याला दिसतोय आणि तो पाठही तुम्ही केलेला असणार आहे. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. इट मीन्स द हॉर्स थिंक्स दॅट इट इज व्हेरी स्ट्रेंज. द हॉर्स थिंक्स दॅट इट इज व्हेरी स्ट्रेंज. त्या घोड्याच्या मनामध्ये येते हे जंगल अत्यंत विचित्र आहे. म्हणजे घोडा कोण? मनरूपी घोड्याला जीवनरूपी जंगल हे अत्यंत विचित्र वाटते. मनरूपी घोड्याला जीवनरूपी जंगल अतिशय विचित्र वाटतं. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. इट मीन्स द हॉर्स हॅज टू टेक हॉल्ट हियर because it is lonely place without any farmhouse. त्या जंगलामध्ये कुठेही विसावण्याकरता फार्म हाऊस देखील नाही. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. त्या जंगलामध्ये केवळ झाडच आहेत, केवळ एक फ्रोझन गोठलेलं तळं आहे. अँड द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. It means that is a mistake. So he shakes his bell to show his confusion. आणि तो घोडा त्याच्या गळ्यामध्ये एक बेल आहे, ती बेल तो मान हलवतो आणि वाजवतो. ही कशाची निशाणे आहे? तर त्याचं मन हे गोंधळलेलं आहे. देर इज ग्रेट कन्फ्युजन in the horse mind, so also in the poet's mind, so also in the traveler's mind. Second stanza कळाला. Number third, he gives his harness bell. HARNESSBELL. harness bell means एखाद्या गोष्टीला जुंपणे. bells tied in the neck of the horse to control it. त्या घोड्याला थांबवण्याकरता कंट्रोलिंग ॲथॉरिटी जी आहे ती कंट्रोलिंग ॲथॉरिटी म्हणजे हार्नेस. ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ सेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. द ओनली अदर साऊंड द वीप ऑफ एझी विंड अँड डाउनी फ्लेक. डाउनी फ्लेक मीन्स soft feather like snowflakes falling. मऊ पिसासारखा हिम पडणे,
एकदम मऊ थर कशाचा, बर्फाचा, परंतु तो असा पिसाप्रमाणे एकदम मऊ असा वाटतो. म्हणून इन द थर्ड स्टांजा द लिटल हॉर्स गिव्ज अ सेक टू द बेल्स अटॅच्ड टू हिज नेक ॲज इफ टू आस्क व्हेदर देअर वॉज एनी मिस्टेक. The only sound heard other than the noising of the bells were the sounds of mild wind and the falling of the soft and downy snow flakes. The last stanza is that the woods are lovely, dark and deep. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep. And miles to go before I sleep. It means the traveler has to leave the lonely woods because he has promised to fulfill his duties and responsibilities. So also he has to go his destination where he can rest only after he has reached his destination. तो ट्रॅव्हलर त्या जंगलामध्येच रमलेला आहे, परंतु त्याने त्या ईश्वराला, त्या देवाला एक वचन पण दिलेलं आहे का मी या जन्मामध्ये आल्यानंतर माझे जे काही कर्तव्य आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल. त्याशिवाय मी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार नाही. आणि एकदा का मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो का मी मग चिरकाल ज्या समाधीला, ज्या विश्रांतीला कोणीही भंग करणार नाही, अशा प्रकारची एक अभंग, अशा प्रकारची न खंडित होणारी कायमची झोप, कायमची विश्रांती मी घेऊ शकेल. परंतु ते करण्यापूर्वी मला माझ्या कर्तव्यापासून, माझ्या जबाबदारीपासून थांबता येणार नाही. म्हणून हा कवी या जीवनरूपी जंगलामध्ये मनरूपी घोड्यावरती बसून जरी विश्रांती घेण्याची इच्छा असली तरी देखील त्याला त्याचं कर्तव्य पूर्ण करावं लागणार आहे, अशा प्रकारचा एक चांगला आशय देऊन जाणारी ही कविता आहे. म्हणून सर्वांनी हिचं मनन, चिंतन, निजध्यासन करून ही 4 स्टांजामध्ये 12 ओळींमध्ये जी कविता दिली ती नीट अभ्यासा, नीट ऐका आणि याच्यानंतर तिचा वर्गपाठ छानपैकी एकदा पूर्ण करून घ्या. ओके, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन. इथंच आपण थांबूया. यानंतर पान नंबर 103 वरचा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूया.